17 जून 2026 द आयडिस ऑफ मार्च हा अमेरिकन सिनेमा पाहिला. पॉलिटिक्सवरच आहे पण सुंदर आहे. त्याच्यात पण एक म्हणजे इलेक्शन होणार असतात आणि मॉरिस आणि पुलमॅन असे नावाचे 2 कॅन्डिडेट्स उभे असतात आणि मॉरिस बरोबर पॉल आणि स्टीफन नावाचे लोकांची एक टीम काम करत असते त्यांचे कॅम्पेन वगैरे सगळं बनवण्याकरता. तर त्याचं जे मॉरिसचं ऑफिस असतं त्याच्यामध्ये हा स्टीफन सगळ्यांना गाईडलाईन्स वगैरे देत असतो आणि पॉल जरा इंटेलेक्च्युअल वगैरे असं दाखवलं. आता ह्या लोकांना असं वाटत असतं की आपण तर जिंकू. मॉरिस तसा खूप आयडियलिस्टिक आणि लोकांकरता खूप चांगलं सगळं सांगणारा असतो, धर्म वगैरे जात भेद न मानणारा वगैरे सोशलिस्ट वगैरे. पण तरी त्यांना अशी कुणकुण लागली असते की थॉमस नावाचा एक पॉलिटिशियन असतो की ज्याच्याकडे भरपूर सदस्य असतात पार्लिमेंटचे, म्हणजे त्याला सपोर्ट असतो आणि तो पुलमॅनला सपोर्ट करणार किंवा त्याचे ते कॅन्डिडेट्स देणार असं कुणकुण असेल. तर सगळ्यांचं म्हणणं असतं की थॉमसशी यांनी बोलावं मॉरिसनी आणि म्हणजे मग ऑटोमॅटिकलीच सगळ्या म्हणजे हे जिंकेल असतो, म्हणजे 100% जिंकेल. नुसतंच ओहिओ मध्ये इलेक्शन जिंकून काही उपयोग नाही, पूर्ण सिनेट त्यांच्या ताब्यात असायला पाहिजे असं सगळं ह्या लोकांचं चाललं असतं. तर त्या दृष्टिकोनातनं पॉलिटिक्स सुरू असतं, याचं त्याचं, याला फोन कर त्याला फोन कर. आता हा जो स्टीफन असतो हा मॉरिसचा खूप भक्त असतो आणि त्याला असं वाटतं मॉरिस खरंच खूप आयडियलिस्टिक आहे. पण हळूहळू त्याचं हे उतरतं, नशा तो जो असतो त्याच्या. कारण त्याच्या ऑफिसमध्येच काम करणारी एक 20 वर्षाची मुलगी असते मॉली, जी त्याच्या संपर्कात येते आणि दोघंही सेक्स करतात, इन्व्हॉल्व्ह होतात. पण तो म्हणतो तू असं मला सिरियसली घेऊ नको, कारण आपल्या दोघांच्या वयात खूप अंतर आहे वगैरे वगैरे. पण नंतर एकदा असेच झोपले असतात तेव्हा फोन येतो रात्री 2:30 वाजता मॉरिसचा. तर चुकून हा उचलतो स्टीफन आणि मग तिला विचारतो की तुला इतक्या रात्री स्टीफनचा फोन येण्यास मला असं वाटलं तो माझाच फोन आहे म्हणून मी उचलला आणि हॅलो केलं, पण तो दुसरा कोणाचा तरी पुरुषाचा आवाज होता आणि म्हणजे मॉरिसचा आवाज होता. तुला इतक्या रात्री फोन करायचं काय कारण? तर मग ती सांगते की एकदा असं असं झालं होतं आणि त्यांनी मला रूममध्ये ओढून घेतलं, मी काहीतरी बोलत होती दारात त्याच्याशी आणि नंतर मी आता प्रेग्नेंट आहे त्याच्यापासून. मग आता आणि म्हणजे मग ती सांगते की मला $900 गरज आहे हे प्रेग्नन्सी हे करायला. तर मग हा स्टीफन बिचारा आटापिटा करून तिला इलेक्शन फंड मधूनच पैसे दिले होते आणि तिच्या बरोबर जाऊन स्वतः तिला मदत करतो, म्हणजे हे करायला, अबॉर्शन करवायला वगैरे. पण ती हॉटेलच्या एका रूम मध्ये स्वतःला सुसाईड करून घेते आणि म्हणजे त्याला माहित असतं का हे सगळं झालंय. आता इकडे सगळं मग त्या लोकांचं दाखवलेलं आहे की आमच्या ऑफिसची हे मुलगी फार दुःखी झालोय वगैरे वगैरे असं. आणि ऍट द सेम टाइम त्याचा जो स्टीफनचा जो इमिजिएट बॉस असतो पॉल, तर तो तसा खूप म्हणजे विश्वासाचा दाखवलाय की त्याला विश्वासघात आवडत नाही. पण स्टीफनला एका दुसऱ्या पार्टीचा फोन येतो ज्यांनी बोलवलं असतं, तरी तो त्याला म्हणतो की तू मला का फोन केलाय, पॉलला का नाही केला. का म्हणतो तू ये तर भेटायला, आणि तो त्याला ऑफर देतो की तू थॉमसशी काम कर, तुला आमच्या ऑफिसमध्ये जागा मिळेल. तर हे तो येऊन पॉलला सांगतो आणि पॉलला म्हणजे थोडासा राग पण येतो. तो म्हणतो की तू मला सांगायला हवं होतं ना, म्हणजे त्याला फोन करायला, आणि तू आधी मला नुसता फोन केला आणि काही आधी बोलला नाहीस. आणि हे हे पॉल अजून एक तिसरी इडा म्हणून हे असते रिपोर्टर, तिला सांगतो. मग ती हे सगळं पब्लिश करणार असते. तर म्हणजे हा धड मग पॉल त्याला काढून टाकतो. पॉल म्हणतो मला बाकी तू काही केलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही, पण तू असं धोकेबाजपणा. तो म्हणजे नाही, मी त्याच्या बाजूने गेलोच नाही. त्यांनी मला ऑफर जरी दिली
की थॉमसकडे तू ये, आम्ही हे देऊ. पण मी त्याला नाही म्हटलं, पण ह्याचा पॉलला विश्वास बसेल, तो त्याला काढून टाकतो ऑफिसमध्ये. मग हा स्टीफन घरकाना घाट का असं उरतो. तो जातो त्या थॉमसच्या ऑफिसमध्ये, तर ते त्यांनी त्याला यूज केलं असतं. तर तिथूनही म्हणजे त्याला डिच्चू मिळतो. मग हा म्हणतो, आणि मग आता ह्याच्या हातामध्ये हे पत्ता आलेला असतो मॉरिसचा. तर हा मॉरिसला कॉल करतो भेटायला. तर आणि सांगतो त्याला की मला सगळं कळलेलं आहे, आणि जरी तू नाही तिला करायला लावलं, पण तिने सुसाईड केलेलं आहे, त्याच्यामुळे पॉलनी मला काढलं आहे. तर आता बघ तू काय करायचं ते. आणि मला जोपर्यंत तुझ्या इथे हे नाही मिळत, म्हणजे मारे तू आयडियलिस्टिक आणि हे ते करतो, आणि तो एकूण त्याचा मॉरिसचा ॲटिट्यूड बघतो बोलण्याचा आणि हे सगळं, की तुझ्याकडे काय सबूत आहे, तू काय करू शकणार आहे, असं तसं. तो म्हणतो आहे माझ्याकडे, म्हणजे असं उगीच त्याला हे करतो. तरी मॉरिस म्हणजे म्हणतोच मला माहिती आहे तुझ्याकडे काही नाही, पण म्हणजे ठीक आहे, मी बघतो काय करायचं. आणि मग तो उलटं काम करतो, पॉलला रिझाईन करायला लावतो. आणि पॉल ऑलरेडी म्हणजे थॉमसच्याच बाजूने गेलेला असतो. म्हणजे हा मग हे सांगितलं असतं त्यांनी की म्हणजे पॉलनी थॉमसला हे केलेलं असतं प्रॉमिस, की हा थॉमसला डिफेन्स मिनिस्टर बनवेल आणि मग तो त्याला सपोर्ट करेल म्हणून. तर मग पॉल रिझाईन करतो आणि स्टीफन मग ऑफिसमध्ये परत येतो. आणि मग ह्या लोकांचं कोलॅबरेशन होते थॉमस बरोबर, आणि थॉमस डिक्लेअर करतो की आम्ही सर्व एकत्र आहोत, आमची पार्टी जिंकेल वगैरे. आणि मग त्यांची पार्टी जिंकून येते, याला डिफेन्स मिनिस्टर करतात, आणि हा पण त्या ऑफिसमध्ये राहतो. म्हणजे एकूण सगळं हे पॉलिटिक्स हे कशा प्रकारे चालतं हे सगळं दाखवलं. आणि मग इडा येते त्याला भेटायला की हे कसं झालं, तू कसं काय हे जमवलं वगैरे. तो म्हणतो की तू बाहेर राहा, माझा आता इंटरव्ह्यू आहे. ते म्हणते आपण मित्र आहोत ना, मला आत येऊ दे. ते म्हणते नाही, आपण मित्र आहोत, पण तू बाहेरच राहा. आणि मग आत येऊन तो सगळा एक इंटरव्ह्यू देतोय. असं तो तिथे सिनेमा संपला. म्हणजे तो पण आता शेवटी या पॉलिटिक्सच्या फ्लोमध्ये घुसतो. तर ओव्हरऑल तसा चांगला आहे सिनेमा.